कसं आहे पब्लिक, सकाळी उठलो तर ढाकळत पळू पळू पाय तर जाम झाले, इतकी अवकळा झाली का डायरेक्ट दिवसभर झोपून राहिलो मी. तर विषय असा झालता की मम्मी सकाळी गोट्यामध्ये झाडत होती आणि मम्मी कोण गेट उघडाच राहिला, तर ह्या तिने बाहेर निघल्या. लय दिवसाच नंतर त्या बाहेर निघल्या होत्या, त्याच्यामुळे आमच्या तर काही 2-3 घंटे हाती लागले नाही. मग नंतर त्यांना आम्ही मक्का दाखवल्यानंतर त्या जवळ आले. मग पकडल्यानंतर बांधूनच टाकलं होतं डायरेक्ट. पाऊस पडू लागला म्हणून विहिरी पाशी लय हिरवं गवत झालेलं आहे. मग तिथं बैलाला बांधून दिलं. चला म्हणलं घरी आणि गायला गिन्नी गवत टाकू. आणि घरी येत होतो आपण त्या पाखराला पाऊस ना लागा म्हणून जुगाड केलेलं होतं. ती लक्ष गेलं माझं, तर त्या पाखराची पिल्लं तर भरपूर मोठाली झाली वाद. तर गाय बैलांपाशीच होती आणि मला तिला गिन्नी गवत टाकायचं होतं आणि मी बैलांना गवत खाण्यासाठी बांधलेलं होतं. तिला जर गिन्नी गवत टाकलं असतं तर त्याने ते गवतच खाल्लं नसतं, म्हणून मी तिला दुसऱ्या ठिकाणी बांधून दिलं. मग पटकन कारोडीला पण गिन्नी गवत टाकून घेतलं होतं, कारण मला लगेच दुसरं काम करायचं होतं. तर काम असं होतं, आपण लावलेले अर्धा एकर गिन्नी गवत, पाऊस पडला तरी पण ते गिन्नी गवत फास्ट वाढा. त्याच्यासोबत आपल्याला करायची ती जबरदस्ती म्हणजे त्याला लवकर वाढवण्यासाठी खत टाकत होतं, ते म्हणजे युरिया टाकल्यानंतर ते लवकर वाढन, म्हणजे गाईला आणि बैलांना खाण्यासाठी लवकर येईल ते. त्याच्यामुळे मला फटाफट युरिया टाकून घ्यायचा होता. तर तुम्हाला तर माहिती आहे आपलं काम राहतं 20-30च्या स्पीडनं, कारण आपण काही इंजिन नाही, काही रोबोट नाही का फास्ट काम करायला. अर्ध्या गिन्नी गवताला तर खत टाकायचं झालं, पण अर्ध वावर बाकी होतं आणि ते वावर आपल्याला नांगरायचं होतं, कारण ते गिन्नी गवत काट्याचं. पण मग पाऊस पडल्यामुळे ते हिरवं झालं आणि त्याला नांगरलं पण आणि त्याचा रोट्या पण केला, तर ते उगणारच होते गिन्नी गवत. त्याच्यामुळे मग त्याला पण खत टाकून घेतलं. खत टाकण्यात आल्यानंतर मग मी शाळेला चरण्यासाठी सोडलं, कारण सकाळपासून त्याला चाराच टाकला नव्हता.